राधे राधे. मी डॉक्टर स्नेहल. तुम्ही सुद्धा नेहमी ॲसिडिटीसाठी अँटासिड्स घेताय का? म्हणजेच ॲसिडिटीच्या गोळ्या घेताय का? तर हे घेणं आजपासूनच टाळा. आणि का? चला तर मग हे जाणून घेऊयात. ॲसिडिटीच्या औषधांमुळे आजार अजून तीव्र होऊ शकतो आणि या औषधांवरती सारखं अवलंबून राहावं लागतं. यामुळे शरीरामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन B12 यांसारख्या पोषक घटकांची कमतरता होऊ शकते. या औषधांचा शरीरामध्ये रिबाउंड इफेक्ट सुद्धा जाणवतो. त्यालाच रिबाउंड ॲसिडिटी असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच जेव्हा तुम्ही सतत अँटासिड्स घेताय तेव्हा तुमचं शरीर जास्त प्रमाणात आम्ल तयार करतं आणि जेव्हा तुम्ही हे अँटासिड्स बंद करता तेव्हा हा ॲसिडिटीचा त्रास अति प्रमाणात वाढू शकतो. या औषधांमुळे तुमच्या इलेक्ट्रोलाइट्समध्ये सुद्धा बिघाड होतो. म्हणजेच तुमचे सोडियम, पोटॅशियम यांचा इम्बॅलन्स तयार होतो आणि यामुळे तुम्हाला थकवा जाणवणं किंवा स्नायूंमध्ये वेदना जाणवण्याचं प्रमाण जास्त वाढतं. यामुळे तुम्हाला अनेक पोटाचे विकार सुद्धा जाणवतात, जसे की गॅसेस, ब्लोटिंग, इंडायजेशन आणि म्हणूनच ॲसिडिटीची औषधं घेणं टाळा आणि त्यासाठी नॅचरल ट्रीटमेंट घ्या. ॲसिडिटी मुळापासून ठीक करण्यासाठी ट्रीटमेंट घ्या. आता यासाठी तुम्ही कुठले कुठले उपाय करू शकता, तर उपाशी पोटी चहा आणि कॉफी घेणं टाळा. यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर ताण येतो आणि तुमची ॲसिडिटी अधिक प्रमाणात वाढू शकते. मसालेदार आणि चुकीच्या वेळी खाल्लेलं अन्न टाळा. आंबट पदार्थ, तेलकट पदार्थ, मसालेदार पदार्थ यांमुळे ॲसिडिटीचं प्रमाण वाढू शकतं. योग्य वेळी योग्य प्रमाणात अन्न खा. प्रोबायोटिक्सचा आहारामध्ये समावेश करा, जसं की दही, ताक यामुळे पचनतंत्र सुधारते आणि ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते. यासाठी तुम्ही ॲपल सायडर व्हिनेगरचा देखील उपयोग करू शकता. 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर मिक्स करून ते जेवणापूर्वी घ्या. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. तर जिरे पाणी घ्या. म्हणजेच 1 ग्लास पाण्यामध्ये जिरे उकळून ते पाणी तुम्ही दिवसभरामध्ये घेऊ शकता. सातत्यानं ताण घेणं कमी करा. ध्यान, प्राणायाम, योगा करून मन शांत ठेवा. पुरेशी 7 ते 8 तासांची झोप घ्या आणि हा त्रास मुळापासून बरा करण्यात होमिओपॅथिक औषधं देखील खूप उपयुक्त ठरू शकतात.